मागील काही दिवसापासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येणार की नाही येणार यावर मीडियामध्ये भरपूर अशी चर्चा आहे। विषय आहे, सुरुवातीला राज ठाकरे यांनी जी मुलाखत दिली त्या मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितलं की आमच्यातली भांडणं किरकोळ आहेत आणि आम्ही महाराष्ट्रासाठी एक येऊ। मात्र त्यानंतर ताबडतोब उद्धव ठाकरे यांनी पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला। मात्र एकूणच राज ठाकरे यांच्या ज्या काही ऍक्टिव्हिटी वाढलेल्या आहेत, खास करून त्यानंतर आपण जर बघितलं तर राज ठाकरे आणि शिंदे यांचे नेते आणि वैयक्तिक शिंदे सुद्धा हे सातत्यानं राज ठाकरे यांच्या गाठीभेटी घेत आहेत। उद्देश एकच आहे, काही झालं तरी त्या ठिकाणी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येता कामा नयेत यासाठी एकनाथ शिंदे यांची बेफाम अशी धडपड सुरू आहे। आपल्याला माहित असेल की ज्या वेळेस उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये पॉझिटिव्ह बोलण्याची बातमी मीडियामध्ये आली, त्यावेळेस एकनाथ शिंदे यांना ज्यावेळेस एका पत्रकारांना प्रश्न विचारला त्यावेळेस एकनाथ शिंदे हे जाम भडकलेले होते आणि त्यामुळे कामाचं बोल बाबा बिनकामाचं काही विचारू नको अशी तिखट आणि संतापलेली प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली होती। मात्र मुद्दा असा आहे की एकनाथ शिंदे इतके घाबरलेले का आहेत? आपल्याला माहिती आहे की लोकसभा निवडणूक ज्या वेळेस झाली, लोकसभेच्या इलेक्शनच्या वेळेस कुणालाही माहित नव्हतं नेमकं जनतेच्या मनामध्ये काय आहे आणि निकाल काय लागणार आहे। तेव्हा एकनाथ शिंदे यांना ठाण्यातील आपले गड राखण्यासाठी म्हणून राज ठाकरे यांची मदत हवी होती आणि खास करून कल्याण डोंबिवलीमध्ये स्वतःचा मुलगा श्रीकांत शिंदे यांना खासदारकीसाठी पुन्हा निवडून आणण्यासाठी म्हणून मनसेचे कल्याण डोंबिवलीमधील ताकदीचा एकनाथ शिंदे यांना वापर करून घ्यायचा होता। मग झालं, त्यावेळेस सुद्धा त्यांनी गाठीभेटी घेतल्या आणि आपला मुलासाठी राज ठाकरे यांनी प्रचार करावा अशी अट घातली। सुरुवातीला असं सांगितलं जात होतं की त्या ठिकाणी मनसेचा उमेदवार असेल, मात्र राज ठाकरे यांनी सपशेल माघार घेतली आणि एकनाथ शिंदे यांच्यासाठी त्यांनी जोरदार असा प्रचार केला। मात्र राज ठाकरे यांना असं वाटलं होतं की विधानसभेला आपल्याला काहीतरी मोबदला मिळेल, मात्र एकनाथ शिंदे यांनी वापरा आणि फेकून द्या ही पॉलिसी राज ठाकरे यांच्याविषयी वापरली आणि विधानसभा निवडणुका झाल्यानंतर तर एकनाथ शिंदे असतील किंवा स्वतः श्रीकांत शिंदे हे सातत्यानं राज ठाकरे यांच्यावर अटॅक करतायत। राज ठाकरे यांचं हिंदुत्व कसं कुचकामी आहे, कसं बेगडी आहे, यासारखी टीका, अतिशय टोकदार टीका श्रीकांत शिंदे यांनी राज ठाकरे यांच्यावर केली। मात्र सध्याचे जर एकनाथ शिंदे यांची बॉडी लँग्वेज बघितली तर ते कुठेतरी घाबरलेले आहेत आणि उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे जर एक झाले तर ठाणे, कल्याण, डोंबिवली यासारखं मुंबईमध्ये तर एकनाथ शिंदे यांचं फारसं काही लोकसभा असेल किंवा विधानसभेला देखील फारसं काही त्या ठिकाणी यश भेटलं नाही। मात्र जे काय त्यांचे स्वतःचे पॉकेट्स आहेत ते आपल्या हातातून जातील याची भीती एकनाथ शिंदेला। बरं, त्यातच आता भारतीय जनता पक्षानं बक्कळ असे आमदार निवडून आलेत आणि काहीही करून एकनाथ शिंदे यांचा 2029 पर्यंत पूर्णतः सफाया करायचा, त्यांचा गेम वाजवायचा हा प्लॅन अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांनी आखलेला आहे। आणि त्यामुळेच की काय, आता विधानसभेला जे काही झालं गेलं तर विसरून जाऊया आणि महानगरपालिकेच्या निवडणुकामध्ये आपण दोघंही एक येऊया, कारण एकनाथ शिंदे यांना याची जाणीव झालेली आहे की भारतीय जनता पक्ष महानगरपालिकेच्या निवडणुका या स्वतंत्रपणे लढवणार आहे आणि त्यामुळे मग आपलं काय होईल, त्यामुळे हे दोन भाऊ जर एकत्र आले तर आपलं आहे नाही तेवढी सगळी काय पक्षाची जी काय सध्याची पोझिशन आहे ती सगळी मातीत जाईल आणि त्यामुळं काहीही करून भलेही राज ठाकरे आपल्यासोबत नाही आले तरी चालेल, मात्र राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत जाऊ नये यासाठी वेगवेगळी आमिष, वेगवेगळ्या ऑफर्स त्या ठिकाणी राज ठाकरे यांना दिल्या जात आहेत। आणि काही करून आपण इकडे जर बघितलं तर आता शरद पवार हे सुद्धा महायुतीमध्ये घुसण्याचा प्रयत्न करतायत आणि त्यामुळे एकूणच वातावरण जर बघितलं तर एकनाथ शिंदे यांची उपयोगिता भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीनं संपुष्टात आलेली आहे आणि याची जाणीव एकनाथ शिंदे यांना सुद्धा। आणि त्यामुळेच की काय, एकनाथ शिंदे हे पुरते घाबरलेले आहेत आणि म्हणून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येऊ नये यासाठी एकनाथ शिंदे यांचा आटापिटा आहे, कारण हे दोघे एक झाले तर आपला खेळ खलास याची जाणीव एकनाथ शिंदे यांना आहे। आता बघूया खरंच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एक होतात का आणि एकनाथ शिंदे या दोघांनाही एकत्र येण्यापासून कसं रोखतात हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे। बाकी तुम्हाला नेमकं काय वाटतं, हे दोघे खरंच एकत्र येतील का? कमेंट नक्की करा। धन्यवाद।